आत्महत्या मी करायला गेलो होतो माझ्या मुलाबाळासकट, पण ते सुरेश वंजारी भाऊ मला कसे मिळाले आणि त्यांनी मला पकडून आलं, नाही तर माझी आत्महत्या झाली असती सर. माझी आत्महत्या झाली असती. माझ्या आई वडिलांसोबत मी आत्महत्या करत होतोय, माझ्या परिवारासकट. हा सोबत रंगारी हा वरती 7व्या माळ्यावर चढला आणि पोरा खाली उडी गेली. मला रडा येते साहेब. हे हर्षद स्त्रीधन काय म्हणतात की एक आईचं बायकोचं मंगळसूत्र सुद्धा मी घाण ठेवलेलं आहे. माझ्याकडे त्याची रिसीट आहे. आज बोलू शकत नाही, आज कंठ दाटून आलाय. ह्या सरकारने थोडीशी तरी दखल घ्यावी. तर हर्षल पाटीलचं वय किती होतं? 28-30 वय. त्या वयात मरायचं असतं का आत्महत्या करायचं वय होतं साहेब? सांगा ना. ते वय तर जर मरायला लागत असेल तर काय करायचं? नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता आझाद मैदानावरती आहे आणि आझाद मैदानावर येण्याचं कारण आहे, हे सगळे राज्यभरातले जलजीवन मिशनचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते इथं आलेले आहेत आणि ते काळे कपडे घालून इतक्या उन्हामध्ये आंदोलन करतायत आणि त्याचं कारण असं आहे की त्यांना पैसे मिळत नाहीत. तुम्हाला जर आठवत असेल तर 1.25 वर्षापूर्वी हर्षद पाटील नावाच्या एका युवा कंत्राटदारावरती आत्महत्या करण्याची वेळ आलेली होती आणि त्याचं बिल जे आहे ते मिळालेलं नव्हतं आणि त्यानंतर हा विषय खूप गाजलेला होता. त्यानंतर नागपूरच्या मुन्ना वर्मा यांचं सुद्धा बिल जे आहे ते मिळालेलं नव्हतं. आता प्रश्न असा आहे की यांची जर सगळी बेरीज जी जमा आहेत, बिलं कामं पूर्ण आहेत, ती जर केली तर 10 ते 15 हजार कोटींची बिलं जी आहेत ती अजूनही थकीत आहेत. काय नेमक्या अडचणी आहेत आणि का त्यांना इथपर्यंत यावं लागलंय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय इथपर्यंत यावं लागण्याची काय? साहेब, आम्ही या आझाद मैदान या ठिकाणी जमलेलो कंत्राटदार हे जलजीवन मिशनची कामे करणारे कंत्राटदार आहोत. पाणी पुरवठ्याची कामे करणारे राज्यभरातून या ठिकाणी लोक आले. 1.5 वर्षापूर्वी आले होते ना सर, आम्ही 2 वर्षापासून आंदोलन करतोय. 2 वर्षापासून मायबाप सरकारला विनंती करतोय की आम्ही केलेल्या कामाचे पैसे आम्हाला द्या. परंतु हे सरकार गेल्या 2 वर्षापासून आमचा 1 रुपयाही देत नाही. का बरं? सरकारकडे पैसे आहेत किंवा नाही माहिती नाही, किंवा पाणी पुरवठ्याला का सरकार टार्गेट करते काय कळत नाही. पण टेंडर काढलं म्हणजे पैसे असायला पाहिजेत ना साहेब. अव्वाच्या सव्वा नियोजन या सरकारने केलेलं दिसतंय. आता आम्हाला त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही एवढंच सांगू की आम्ही कष्टाचे पैसे मागतोय, आम्ही केलेल्या कामाचे पैसे मागतोय. तर लवकरात लवकर आमचे जलजीवन मिशनचे पैसे तुम्ही द्या. अरे मला एक गोष्ट सांगा की तुम्ही कामं केली कशी ही सगळी? मग पैसे नाही तर कामं कशी केली? आम्ही ही सर्व कामे आम्ही कर्ज काढून उधाऱ्या उसनवाऱ्या करून सगळी कामं केलेली आहेत. ही कामं करताना आम्ही वैयक्तिक कर्ज काढलेले आहेत, स्वतःचं सोनं गहाण ठेवलेलं आहे, पै पाहुण्यांचे सोने गहाण ठेवलेले आहेत आणि उधाऱ्या करून सावकारी कर्ज काढून आम्ही ही कामं पूर्ण केलेली आहेत. आणि आज हे जे सांगतायत की रेट्रो फिटिंगच्या निधीची आम्ही तरतूद करू, अरे पण तरतूद कधी करायची असती? काम पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही हे तरतूद, कामाला मंजुरी यायच्या वेळी तुम्ही तरतूद करायची ना. आमची ही रेट्रो फिटिंगची 90% कामं पूर्ण आहेत आणि आज तुम्ही म्हणता की आम्ही याला तरतूद करू येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात. हे सरळ खोटं बोलतायत आणि वेळ मारून न्यायची काम चालू आहे. पै पाहुण्याचे पैसे घेतले, आता मग काय तगादा लागला? हो, लागलायच ना. आमच्या एका कंत्राटदार बांधवानं 1 वर्षापूर्वी आत्महत्या केली. हे सरकार एवढं निर्दयी आणि एवढं निर्डावलेलं आहे की आज तागायत त्या माणसाने आत्महत्या केल्यानंतर सुद्धा त्याला पेमेंट अजून सुद्धा मिळालेलं नाहीये. मिशनचा कॉन्टॅक्ट मिळाला. हे जे जमलेले आहेत ना, यांच्या अकाउंट तुम्ही स्वतः पर्सनली चेक करा. एनपी मध्ये प्रत्येकाचं अकाउंट गेले साहेब. एनपी मध्ये गेले. माझं स्वतःचं अकाउंट एनपी मध्ये गेले साहेब. काय नाव? बाळासाहेब जाधव. मी राज्य संघटनेचा अध्यक्ष आहे, तरी माझं अकाउंट एनपी मध्ये होणार. किती वर्षापासून तुम्ही सगळे काम करता? मला 20 वर्ष झाले. 20 वर्ष. तुम्ही पुढे या जरा काका. तुमचं वय काय? आता 51 वर्ष. 51 वर्ष. आतापर्यंत असं आम्ही कधी बघितलेलं नव्हतं की कंत्राटदाराला आंदोलन करावं लागले. पहिली वेळ आम्ही बघितलं 20 वर्षामध्ये मी काम करतो. कंत्राटदार म्हणले की श्रीमंत, कंत्राटदार म्हणले की उत्तम परिस्थिती, अशी ओळख होती. काय झालं? कंत्राटदार म्हटलं की तुमच्या म्हटल्यानुसार बरोबर आहे. तो आपली झाकत असतो आणि कामं करत असतो, शासनाचे कामं करत असतो. तो शासनाची कामं पूर्ण करायसाठी बँकेतनं व्याज, बँकेच्या व्याजातनं पैसे, सीसी लोन काय करत नाही. पाहुण्यांचे कुणाकुणाला पैसे आणतो. तुम्ही पण लोन काढले का?
बिलकुल सगळ्यांच्या वर लोन आहे साहेब. एवढं काम करायचं म्हटलं म्हणजे लोन शिवाय होतात काय? शेत्या विकल्या लोकांना माझे शेत विकलं साहेब. जलजीवन मिशनचे काम करत असताना यांचे नोटीसवर नोटीस ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश, त्याच्यामुळे मला शेती विकून हे काम करावं लागले आणि माझे पूर्ण काम 95% हँडओव्हरच्या पोझिशनवर आहे आणि पैसे 1 रुपया नाही देऊन राहिले. 18 स्कीम मधून 1ही रुपये पैसे मिळाले नाही आणि आता मला आत्महत्याचे उरला आहे पर्याय. त्याच्याशिवाय काय? कुठे काम केलंस तू? मी नागपूर जिल्ह्यामध्ये काम केलं साहेब. कुठे पण नागपूरला? नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक तालुक्यात काम केलेलं आहे. साधारण 10 कोटीचे काम आहे. त्याच्यातून पूर्ण स्कीमा मॅक्झिमम 95 ते 100% पर्यंत स्कीम पूर्ण फायनल झालेल्या आहे. कुणी कुणी कर्ज घेऊन कामं केलेले सगळ्यांनी? काय काय इकडे 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 ये. नाही रे, तू थांब ना, इकडे ये ना, माझ्या बाजूला ये. हा, काय झालं? सर मी 4.25 लाख रुपये मंथली व्याज भरत होतोय. आता माझी कंडिशन अशी झाली 2-2.5 वर्षापासून मी कोणतेच कर्ज भरू शकलो नाही. तर माझ्या घरावर लागलेली नोटीस, माझे 1.5 करोडचा प्लॅट 90 लाखात बँक टाटा कॅपिटल यांनी फ्रीज केला. त्यानंतर माझे आता जे 7 फ्लॅट होते त्याच्यामध्ये 2 फ्लॅटवर नोटीस लागून त्याचा काल त्यांनी जप्त केले. 2 फ्लॅट म्हणजे जे 1 करोडचे फ्लॅट होते ते फक्त 50 लाखात त्यांनी विकले. आणि त्याच्यात पुन्हा माझ्यावर भूदंड 70 लाखाचं लोन त्याच्यावर पण होतं. तर 50 लाखाचं त्यांनी विकून 20 लाखाचं सगळी प्रॉपर्टीज गेली. सगळी प्रॉपर्टी गेली सर. सोनं 50 लाखाचं होतं. ताई बहिणीचं वगैरे सगळ्यांचं सोनं होतं. पैसा भाच्यांनी पैसा दिला. पोरांचं शिक्षण नाही करू शकलो सर. तर मी ह्या वर्षी 4थीत 5वीत माझे मुलं होते त्याचे मी त्यांचा पैसे नाही भरले. तर त्यांनी त्यांच्या प्रिन्सिपलनी त्यांचं नाव हे नाही केलं. तर आम्ही एक रिक्वेस्ट केली म्हणून. मला सांग, आता रक्षाबंधन आले, कसं काय करणार? काहीच उपाय नाही सर आमच्या पाशी. आत्महत्या मी करायला गेलो होतो माझ्या मुलाबाळासकट, पण ते सुरेश वंजारी भाऊ मला कसे मिळाले आणि त्यांनी मला पकडून आणलं, नाही तर माझी आत्महत्या झाली असती सर. वंजारी साहेब, माझी आत्महत्या झाली असती. माझ्या केली आई वडिलांसोबत मी आत्महत्या करत होतोय माझ्या परिवारासकट. पण मला सुरेश भाऊनी साथ दिल्यामुळे आणि मला फोन आला होता सुतार साहेबांचा. तर त्यांच्यामुळे मी माझं हे करून मला त्यांनी पैसे द्यायची मागणी केली. आणि पैसे म्हणे तू घाबरू नको, मी तुला पैसे पाठवतो, तू घाबरू नको, तुझा जे काही त्रास असेल तो मी तुझा सगळा त्रास करतो, पण तू त्या आत्महत्याचा निर्णय घेऊ नको. काय झालं होतं त्याच्याबद्दल? साहेब कुठे गेला होता? काय नाव याचं? हा सोबित रंगारी. हा. हा वरती 7व्या माळ्यावर चढला आणि पोरा येऊन खाली उडी गेली. मला रडायला येते साहेब. 50 लाखाची कार माझी अशी उचलून दिली साहेब. 4 कारा माझ्याकडे असताना मी थाटामाटा ठेकेदारी केली, बिल्डरशिप करत होतो. पण या जलजीवन मिशनच्या कामामध्ये मला पूर्ण रडून टाकलं, माझ्या परिवाराला पूर्ण रडून टाकलं. आणि आता तरी पण माझे वडील 75 वर्षात तरी मला साथ देतात. तू घाबरू नको, तू घाबरू नको, तुला वेळ आली तर मी माझे स्वतःचं पण घर विकेल, पण तुला मी तुझ्या याच्यापर्यंत बाहेर काढेल. इतका त्रास होऊन राहिला सर मला, इतका त्रास होऊन राहिला. बल्कि माझे सगळे कामं झाले आहेत, प्रत्येक कामं झाले आहेत. ठीक आहे मित्रा, होईल. म्हणजे मला असं वाटतं की बघा, असं की माझे दोन्ही हात आहेत ना, म्हणजे बिझी आहेत. कारण मी एका हातात स्टिक पकडली, एका हातात माईक पकडलाय. मला सांत्वन करायला त्याच्या खांद्यावर हात ठेवणं सुद्धा म्हणजे कठीण आहे. पण हिंमत हारू नका. जसे सुरेश भाऊ भेटले तुम्हाला, तसे प्रत्येक जणांनी एकमेकांना हातात हात दिला तर मला असं वाटतं 5 मिनिटं जरी उशिरा आले असते त्या फ्लॅटवर, त्याला दिसलो नसतं. तर माझे 2 मुलं आणि मी तिघे जण आम्ही आत्महत्यामध्ये हे झालो असतो. साहेब आमचं वय 30-35 आहे. या योजनेला दरम्यान आम्हाला फक्त नाव जलजीवन दिलंय. लोकांचा जीव गेला, जीव काय तुम्हाला म्हणजे बोलणंच कठीण झालं तुमच्यासाठी. तर आता अहो सगळ्यांचे एकही व्यक्ती असा नाही की त्यांनी बर्बाद नाही झालेला आहे. 25,000 रुपये त्यांनी दिले सर तेव्हा जल जीवन मिशन योजना नसून ही आत्महत्या मिशन योजना एक सरकारची आहे मिनिट का असं हा मित्र आहे, तरुण आहे. तुझं वय किती? माझं वय आज 31 वय आहे. जर आम्हाला 31व्या वर्षी जर पैसे नाही म्हणून आत्महत्या करायची वय, ज्या वयात आम्हाला उभं राहायला कोणतरी सपोर्ट करतं किंवा त्या वयात आमच्यावर आत्महत्याची वेळ येते. मी तर आज आंदोलनात आहे. 24/8चा SBIचा मेल आलेला आहे मला. 1,68 लाख रुपयाची CCA रिन्यू करत नाहीयेत माझी. का तर टर्नओव्हर नाही झाला म्हणून. तिकडं माझी ZP मध्ये MGP ला 9 कोटीची बिलं सबमिट आहेत आणि एक म्हणजे टर्नओव्हरच नाही झाला. 2.5 म्हणजे 2 वर्ष तर 1ही रुपया आलेला नाही आम्हाला. त्यात
असा एकही ठेकेदार नाही का त्यांनी दादा बाबा करून पाईपलाईन पूर्ण नाही केली. पाईपलाईन करताना 100 फुटावरती मालक बदलतो. एकही ग्रामपंचायतवाला तिथं येत नाही का ही लाईन अशी टाका. रस्त्यावाल्यांचं काम आहे, जुना रस्ता असतो त्याच्यावर माल टाकायचा आहे, पण पाईपलाईन करताना 100 फुटावरती जागा मालक असेल, घर मालक असेल, तो बदलतो. तरी आम्हाला त्यांच्या हातापाया पडून दादा बाबा करून आम्ही लाईनी केल्यात साहेब. पूर्ण सगळ्यांची पाणी चालू आहेत. रोज नवीन काहीतरी कायदा येतोय. 75 ते 100 वाल्यांना पैसे द्या, 50 वाल्यांना नंतर द्या. 50% प्रोग्रेस वाले काय कामं नाही करते का त्यांनी कामं नाही केली? जर असंच जर सरकार वागत राहिलं तर यांनी तर प्रयत्न केला, पण आम्ही सामूहिक आत्महत्या करू. आमची संघटना शासनाला पुढल्या वेळी आम्ही सगळेजण सामूहिक आत्महत्या करत आहोत असं निवेदन देऊ आणि त्यांनी आम्हाला ठिकाण वेळ सांगावा. तिथं आम्ही सगळे संघटनेचे ठेकेदार येऊन सामूहिक आत्महत्या असं आहे करू की साहेब. याची आवश्यकता नाहीये. नकारात्मक बोलून फायदा नाहीये. त्याचं कारण असं आहे की प्रश्न असा आहे अशा की नोटीस आल्यावर काय करायचं साहेब? हा? काय करायचं मला सांग, काय करायचं आज आम्ही? आम्ही 200 रुपये घेऊन नागपूरवरून इथं आलो. कशा आलो आम्ही नागपूरवरून इथपर्यंत? नागपूरवरून इथं आलो आणि आता असं माहित पडलं की आम्हाला वापस जायसाठी सुद्धा पैसे नाही आहेत. इकडे तू या बाजूला. तुझं नाव काय मला सांग? शोभित रंगारी. रंगारी. हा मी सर मला 1800 रुपये भरून यांनी मला मुंबई पर्यंत तर आणलं, पण त्यावेळेस मी पैशासाठी खूप प्रयत्न केला, इकडून तिकडून तडजोड करायसाठी, पण मला 10,000 मागितले तर मला 10,000 मिळाले नाही. तरी पण मी कसा तरी यांना साथ द्यायसाठी इथपर्यंत कसा पोहोचायचं म्हणून पोहोचलो. म्हणलं चला बघू नागपूरला कसं वापस जायचं. तर इतके कॉन्ट्रॅक्टर बंधू आहेत, कोण ना कोणी हेल्प करून मला तिथे नेणारच. मला एक गोष्ट की तुझ्याकडे एकूण प्रॉपर्टी 2 वर्षापूर्वी किती होती आणि तू किती वरती आला? 5.5 करोड रुपयाची सर माझ्याकडे प्रॉपर्टी होती. मी स्वतःच्या मेहनतीने घेतलेली होती. धीरे धीरे जमवता आणि आता? जमवता आता माझ्याकडे ते काहीच शिल्लक राहिली नाहीये. काही शिल्लक कर्ज राहिले. किती तुझ्यावर? कर्ज माझ्यावर आहे 5.5 करोड रुपये. 3.5 करोड रुपये कर्ज झालं सर. मी 2 करोड रुपये कर्ज काढलं होतं. त्या 1.5 करोड रुपयाचं मी नुसतं व्याज भरला सर. 4,75,000 रुपये पर मंथली व्याज भरत होतो सर मी. बघा ही अवस्था आहे आणि याच्या आधी आपल्याला कल्पना आहे. बघा प्रत्येक व्यवसायाकडे माणसं काहीतरी एक दृष्टिकोन ठेवून बघतात. ठेकेदार म्हटलं, कॉन्ट्रॅक्टर म्हटलं की म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात एक इमेज असते, पण त्या इमेजला पूर्णपणे धक्का गेलेला आहे आणि ही सगळी व्यवस्था जी आहे ती कोसळून जाईल अशा परिस्थिती. या बाजूला या साहेब, तू थांब जरा मित्र. हा, काय तुम्ही कुठे काम केलं? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती कोटीचं काम केलं? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी आजच्या घडलं म्हणजे 30 कोटीची कामं घेतलेली होते. त्यापैकी मी 25 कोटीची कामं पूर्ण केली. त्यापैकी 10 कोटी रुपये मला पेमेंट मिळालं, पण 15 कोटी रुपयाचं जे केलेल्या कामाचं जे देयक आहे ती गेली 2 वर्ष प्राप्त नाही. आणि हे जे 15 कोटी रुपये मी जे कामामध्ये गुंतवलेले आहेत हे 2 वर्ष या पैशाचं म्हणजे बँकेचं असेल, सोनं ठेवलं असेल किंवा वेगवेगळ्या माझ्या मित्रांच्याकडनं घेतलं असेल किंवा खाजगी सावकारांच्याकडनं पैसे घेतला असेल, हे जे महिन्याला मी जे व्याज भरत आलोय ह्यामध्ये जे काय माझं मुद्दल आहे हे मुद्दल आता जसं ह्या माझ्या कॉन्ट्रॅक्टर माझ्या बांधवानं मला जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं माझंही तसंच सगळं. किती व्याज भरतो तुम्ही? व्याज आम्ही महिन्याला तरी सर्वसाधारण 10 ते 15 लाख रुपये व्याज आम्ही महिन्याला भरतोय. व्याज? हो, व्याज भरतोय महिन्याला. आणि मुद्दल तसंच आहे? मुद्दल तसंच आहे, कारण हे पैसे जे कामं जे ज्या गावात भरता तुम्ही व्याज एवढं? व्याज असं ते उसनवार करत करत वाढत चाललंय ना पैसे. म्हणजे प्रत्येक नवीन कर्ज, नवीन सगळं रिन्युएशन, नवीन सगळं गरज येते. कारण जे कामं आम्ही ज्या गावांची कामं आम्ही घेतलेली होती त्या गावातल्या कामांच्या माणसांच्या तगाद्यामुळे आम्हाला ते काम करणं करता पडलं आणि ते काम आम्ही पूर्ण केलं. पण त्या कामाचा आम्हाला देयक मिळालं, ते पैसे जैसे तेच पैसे शासनाकडे पूर्ण आहेत. बघा, शासनाकडे आम्हाला व्याज मिळणार नाही, पण आमचं व्याज चालू आहे. आणि मिनिट, शासनाने जल मिशन योजना काढली नसून कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आत्महत्या पाणी पुरवठ्याच्या ठेकेदारांसाठी योजना काढलेली आहे. आणि जर तिने प्रोजेक्ट काढला नसता, ही निविदा पद्धत राबविली नसती तर आम्ही कामं घेतली असतील का? ही शासनानं योजना काढली म्हणून हे ठेकेदारांनी सगळ्या कामं घेतलीत. ठीक आहे. बघा असं आहे की एक कर्ज भागवण्यासाठी आम्हाला दुसरं कर्ज काढावं लागतंय आणि ते कर्ज फेडण्यासाठी आम्हाला तिसरं कर्ज. आज अशी परिस्थिती झाली की 4 चौघात फिरताना आम्हाला तोंड लपून फिरण्यासारखी अशी अवस्था करून ठेवली आहे सरकारने आमची. आज एकही रुपया आम्हाला देत नाहीये. गेली 2 वर्ष झालं आमचं हे आंदोलन चालू आहे. पुढे मला जरा थांबा. हा, हे हे बघा, काय आहे? हे मला मी सोनं गहाण ठेवलेल्याची नोटीस आहे. ते सोनं लिलावात जाईल अशी नोटीस आलेली आहे. म्हणजे आम्ही कामं करून पाईपलाईन टाकून सगळं करून जर आम्हाला जर पैसे मिळत नसतील तर आम्हाला ही आत्महत्या करण्याची वेळ आली. ही निव्वळ सरकारने वेळ आणलेली आहे. सरकारने जर आम्ही कामं करून जर पैसे वेळेत दिले असते तर ही वेळ कोणावर आली नसती. म्हणून या सरकारला आमचं विनंती आहे की लवकरात लवकर या ठेकेदारांचे पैसे द्या. या जल जीवन योजना ही मोदी आपले केंद्र सरकारची, मोदी सरकारची
एक महत्त्वपूर्ण योजना होती की पाणी हे गावागावात मिळालं पाहिजे आणि महिलांच्या डोक्यावरचा अंडा हो घरात पाणी नळाला पाण्याला हवे. परंतु ही संपूर्णतः फसवी योजना निघाली आहे. ही ठेकेदारांना मारण्याची योजना निघाली आहे. ही जल जीवन मिशन नसून मरण योजना आहे. ठीक आहे, बघा, मला एक गोष्ट सांगा, हे हर्षद स्त्रीधन काय म्हणतात की एक आईचं बायकोचं मंगळसूत्र सुद्धा मी घाण ठेवलेलं आहे. माझ्याकडे त्याची रिसीट आहे. आज बोलू शकत नाही, आज कंठ दाटून आलाय. या सरकारने थोडीशी तरी दखल घ्यावी. आज 4 चौघात अशी इमेज झाली आमची. तुमचं नाव काय दादा? प्रदीप मोहिते, सातारा. हं? प्रदीप मोहिते, सातारा. होईल दादा, व्यवस्थित होईल. तुम्ही आज हे जे एवढे कॉन्ट्रॅक्टर जमले कोण बोलत नाही, पण शेवटचा जो माणूस बसलाय ना त्याच्यावरती सुद्धा डोळ्यावरती कर्ज आहे. तर आमचाच फक्त विषय नाही, आमच्यावर डिपेंड भरपूर कुटुंब आहेत. आमच्या आज मजूर सकाळ झाले की मजूर येतात. प्रपंच आज वारे आलेत आमच्यामुळं. आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं? मला मी येतो दादा. कमवाला मजूर, पाईपलाईन जोडणारवाला, सगळे जे काय ते सकाळी आम्हाला फोन करतात. पण आम्ही त्यांना सांगतो बाबा 5 दिवस थांब, तुला पैसे देतो. असं करत करत 2 वर्ष झालेत. त्यांना वाटतं आम्ही पैसे आणायला गेलोय, पण येताना असं झालंय का आज मोकळ्या हाताने जर माघारी गेलो तर आम्हाला पास घेण्याशिवाय आम्हाला कुठलीही पर्याय नाही. आम्हाला ना साहेब, आम्ही एखाद्या सावकाराला सांगितलं ना आम्हाला निधी येणार आहे, ते म्हणतात नवीन काहीतरी सांगा. निधी येणार आहे हे 3 वर्ष तुमचं ऐकतंय, आमची देणदारी द्या साहेब असं म्हणतात ते. आम्हाला समाजात काही आमची एक विनंती आहे या राज्य संघटना तमाम महाराष्ट्राच्या या कंत्राटदार बंधूंच्या वतीने, आपण एक या महाराष्ट्रातले अत्यंत मॉडेल आहेत. आम्ही तुमच्याकडे खूप आशेने बघतो, कारण या न्याय व्यवस्था, ही शासन व्यवस्था ही मागच्या गुलामगिरीपेक्षा अत्यंत वाईट आहे. आपल्यासारखे लोक ह्या समाजाला आम्ही आशा ठेवून, तर हा आमचा विषय आपण आपल्या माध्यमातून एक प्रकारची मालिका चालू करा. जलजीवनचा विषय हा पूर्ण राज्याला दाखवा, असं एक माझी एवढीच नम्र विनंती. ह्या तुम्ही अश्रू बघितलं प्लीज. माझा प्रयत्न चालू. एकच मिनिट मी येतो, तुमच्याकडे पण येतो. मला फक्त 1 सेकंद. हे तुमचा मित्र होता ना हर्षद? हर्षल पाटील तांदळवाडीचे, मी कोल्हापूरचा आहे. ते आमचे मित्र होते. ते त्यांनी सबलेटमध्ये कामं घेतली होती साहेब. आणि त्याचा सक्का भाऊ जो आहे अक्षय पाटील, त्या नावावरती एका गावाचं काम चालू. त्याला तरी पैसे मिळाले का? हा, हर्षल पाटलाची सर्वसाधारण त्यांनी सबलेटमध्ये 7-8 कोटीची कामं होती. त्याला थोडेफार पैसे मिळाले होते त्याला. पण जर समजा त्याला पैसे मिळाले असते तर तो थांबला असता. त्याच्यासाठी मला मेसेज पण आहे त्यानं. बघा, असं आहे की ही सगळी मंडळी जी आहे ती राज्यभरातून आलेली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर. बघा, असं आहे की डोळे ही सगळी मंडळी बघा अश्रू अनावर होत आहेत. हर्षल पाटीलचं वय किती होतं? 28-30 वय. त्या वयात मरायचं असतं का आत्महत्या करायचं वय होतं साहेब? सांगा ना. ते वय तर जर मरायला लागत असेल तर काय करायचं? एक हर्षल पाटील गेले, पण बाकीचे पण हर्षल पाटील होऊ शकतात. त्यांना सर लोन काढलं होतं आणि त्याने मला रिक्वेस्ट पण केली होती की माझं घर आहे ती कोणाला तर पण विकूया आणि लोन मागूया. तो ठीक आहे, सबलेट कॉन्ट्रॅक्टर होता तो, मान्य आहे मला. पण आता बऱ्याच ठिकाणी अवस्था झालेली आहे. तुमची काय परिस्थिती? आमची सगळ्यांची अवस्था आहे सर. मला हे आम्ही एक नेतृत्व करतो म्हणून आम्हाला वाईट वाटतं साहेब, लोकांचं दुःख. इकडे मला तुमचा मुद्दा लक्षात आला. मी तर आता असं आहे की माझ्याकडे काय शब्द नाही आहेत, फ्रँकली सांगतो. कारण असं आहे ना की ही सगळी खूप वजनदार लोक आहेत. या लोकांच्या जीवावरती 40-50-100 लोकांची घरं चालत असतात. मजूर असतात, पोकलेनवाला असतो, JCB वाला असतो, ट्रॅक्टरवाला असतो. म्हणजे तुम्ही माणूस घ्या आणि तो यांच्याशिवाय चालू शकत नाही. म्हणजे एक पॅरलल इकॉनॉमी ही मंडळी गावाकडे चालवतात आणि त्यांच्या जीवावरती अनेक लोक जे आहेत ते निर्धास्तपणे आपलं आयुष्य जगत असतात. पण ज्यावेळेला यांचं आयुष्य अडचणीत आलेलं आहे त्यावेळेला आता कुणी कुणाला आधार द्यायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता हा रंगारी नावाचा जो मुलगा आहे तो नागपूरवरून तो करोडपतीचा रोडपती झाला. मला असं वाटतं की सरकारनं हे बघायला पाहिजे. मला असं वाटतं की सरकारनं कमीत कमी त्यांच्या हक्काचे पैसे जे आहेत ते तरी द्यायला पाहिजेत. आणि अशा पद्धतीनं कंत्राटदारांना नाडून फायदा नाहीये. बरं, याच्या पलीकडचा विषय जो आहे तो मी बोलतच नाहीये. की शेवटी असं आहे की ही जी बिलं घेताना ह्यांची जी काही म्हणजे अडवणूक होते ना ती तर न विचारण्यासारखी आहे. आणि कॅमेऱ्यावरती कोल्हापूरमध्ये काही कंत्राटदारांनी ती बोलून पण दाखवलेली आहे की अधिकारी मग त्यांच्यावरचे मग नेत्यांच्या जवळचे कशी लोक
नाडतात त्यांना बिलांसाठी. मला फक्त विनंती आहे की पाणी पुरवठा मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, वित्त मंत्री असतील, अर्थमंत्री असतील, या सगळ्यांनी याचा साकल्यानं नव्हे तर थोडा संवेदनशीलतेनं विचार केला पाहिजे. मला असं वाटतंय की हे सगळं दुरुस्त होऊ शकतं. थोडं आर्थिक नियोजन जे आहे ते लावायला पाहिजे. आणि बघा, केंद्रानं जबाबदारी रेट्रोफिटिंगची सरकारवर टाकली म्हणून आता परत त्याची तरतूद करू, कामं पूर्ण झालेली आहेत. तुम्ही या गोष्टी किती वेगानं करायच्या याचा विचार सरकारनं करायचा आहे. लोकांचे जीव जाईपर्यंत फक्त सरकारनं वाट बघू नये एवढीच या कंत्राटदारांची विनंती आहे. आणि मी कितीही प्रतिक्रिया इथं घेतल्या तरी त्या अपुऱ्या पडतील. म्हणजे मी फक्त कॅमेऱ्याने दाखवतो की ही किती लोक आलेली आहेत. बघा, तुम्ही जिकडे बघू शकाल तिथपर्यंत लोक आहेत. ही सगळी लोक, हे सगळे कंत्राटदार आहेत, जे मागे बसलेले पण कंत्राटदार आहेत. मी फक्त व्यासपीठाच्या जवळ आहे आणि म्हणून माझा दाखवण्याचा प्रयत्न होता. आणि म्हणजे आणि निश्चितपणे ही 5%च लोक आहेत. आणि 2024 पासून आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. का तर पैसे नाही म्हणून. म्हणजे हे वय जे उभं राहायचं वय त्या वयात इथं येऊन आझाद मैदानावर येऊन आम्हाला रडायला लागतं किंवा कुणाकडे कॅमेरा फिरवा त्याच्या डोळ्यात पाणी आहे साहेब. आज एवढी बेकार परिस्थिती आहे. मला सांगा माझं 3.5 कोटीचं बिल, 3.5 कोटी समथिंग बिल आहे माझं अटकलेलं आहे. किराण्यावाल्याचे 1,17,000 रुपये झाले. त्याचा मागल्या महिन्यात फोन आला की गुड्डू बाबा मी यवतमाळ जिल्ह्यातून येतो, प्रफुल्ल देशमुख, की आता बस झालंय. दिवाणजीकडून 20,000 रुपये घेऊन इथं आलोय. दिवाणजीकडून घेऊन आलो तर तो दर महिन्याला म्हणतोय की तुमच्याकडे 1,30,000 1,40,000 रुपये झाले पगारायचे, कधी देताय. ते वाट पाहत आहे का मुंबई चालले म्हणजे पैसे घेऊन येते. पन्नी घेऊन आलो का पन्नीत पैसे जाणार आहे का? इतका त्रासला आणि ऍक्च्युली चुकी आमची कोणाचीच कॉन्ट्रॅक्टरची नाही आहे. घरी बनवून इस्टिमेट बनवलं यांना, इंजिनियर डेप्टी जेवढे होते केंद्राने घरी बनवून इस्टिमेट बनवले. व्यापक जे कंपनीला त्यांना दिलं होतं ते घरी बनवून बनवले. विहीर इथं खोदली, इथं पाणी नाही लागलं. 1.5 किलोमीटरवर पाणी लागलं. आम्हाला झक मारून ती पाईपलाईन करावी लागली. मग परिस्थिती अशी निर्माण झाली की एप्रिल महिन्यात मोटर टाकायची वेळ आली. मग सगळ्यांनी ठरलं की मोटर टाकायची नाही. मोटर टाकली नाही, त्यांना पाणी मिळालं नाही, मग आपल्याला पैसा मिळेल. पण आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे, आम्ही एक सरकार चालवतोय. ते जरी महाराष्ट्राची सरकार चालवत, देशात सरकार चालवत असेल तर आम्ही स्वतः एक सरकार चालवतो की आम्ही सगळ्यांना मोटर टाकून दिली आणि प्रत्येक व्यक्तीला, या भारतातल्या महाराष्ट्रातल्या नागरिकाला पाणी दिलं. ह्या फक्त आमची चुकी झाली का? हे आमचं फक्त महाराष्ट्र शासनाला म्हणायचं बस एवढंच. फिटिंगचे हात झटकल्यामुळे ही वेळ आमच्यावर आली आहे साहेब. खऱ्या अर्थाने राज्याला आमची सीएम साहेबांना एवढीच विनंती आहे की बाबा रेट्रो फिटिंगला पैसे द्या. तुम्ही जो 10 जुलैचा शासन निर्णय काढला आहे त्याला पुरवणी बजेटमध्ये मान्यता घेण्याच्या आधी आम्हाला 2-3 हजार कोटीची फाईल तुम्ही जर आजच मान्यता दिली तर 15 दिवसात 20 दिवसात आम्हाला रेट्रो फिटिंगचे पैसे मिळतील. आणि मी बराच वेळ आहे आणि मी निश्चितपणे नाही मागे बसलेले ना. पण बघा, असं की प्रातिनिधिक मी सगळ्यांचंच घेतलेलं आहे. आता मी किती वेळ बोलत राहिलो तरी सुद्धा हे कमी आहे. माझी फक्त विनंती तुमच्या माध्यमातून हा कार्यक्रम राज्यातले लोक पण बघतायत, तुमच्या आजूबाजूचे लोक पण बघतायत, तुमचे नातेवाईक पण बघतायत आणि ज्यांनी तुम्हाला मदत केली असे पण लोक बघतायत. माझी विनंती सगळ्यांनाच राहील की थोडं धीरानं दमानं सगळ्यांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना साथ द्यावी. आणि सरकारला विनंती ही राहील की यांच्याकडे संवेदनशीलतेनं बघून यांचे पैसे, हक्काचे पैसे जे आहेत ते लवकरात लवकर मिळण्यासाठी मदत करावी. तुमची काही मतं असतील तर ते निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक करून अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.